या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना आज बारामती या ठिकाणी घडली. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वांसाठीच वेदना देणारा काळा दिवस ठरला. आज सकाळी मुंबईहून बारामतीला परतताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचं निधन झालंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या. त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. डीजीसीएने या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अजित पवार यांनी जोर लावला होता. कालच माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला बालेकिल्ला पुणे जिल्ह्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी अगदी पंचायत समिती मतदारसंघापर्यंत त्यांनी नियोजन केले होते. या संदर्भाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान त्यांचा विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं आणि काही क्षणातच त्या विमानाने पेट घेतला. अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके असलेले दादा यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यासह देश हादरून गेला आहे. आज सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज सर्वत्र शोककळा पसरली आहे. सार्वजनिक दुखवटा पाळण्यात येत आहे. कालच मंत्रालयात कॅबिनेट बैठकीमध्ये त्यांनी आचारसंहितेच्या चौकटीत राहून विविध खात्यातील कामासंदर्भात अधिकाऱ्यांना आग्रहाने सूचना केल्या होत्या. दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक सहभाग ठरला.